जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय मुक्ता सन्मान पुरस्कार यंदा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बेळगाव पिंपळगावच्या विद्यमान सरपंच तथा सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा झीनत कोहिनूर सय्यद यांना मंत्री अदिती तटकरे आणि पंकजा पालवे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। बेळगाव पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये झीनत सय्यद स्वतः पहिल्या 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य तर नंतर दुसऱ्या टर्ममध्ये 5 वर्ष सरपंच पद उपभोगले। त्यावेळी सरपंच परिषदेच्या धाराशिव जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले। 2020मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून येत पुन्हा सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत। आज त्या सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा म्हणून राज्यभर आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत। सामाजिक तथा राजकीय कारकिर्दीमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करत गाव विकास करण्यासाठी सदैव तत्पर असल्यानं राज्यस्तरीय मुक्ता सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। झीनत सय्यद यांना यापूर्वी जिल्ह्यातील हिरकणी पुरस्कार, राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे। मराठवाडा तसा दुष्काळ म्हणून राज्यभर ओळखला जातो। धाराशिव म्हणजे तर देशात आकांक्षित जिल्ह्याच्या रांगेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर नोंद घेण्यात आलेला भूम तालुक्यातील एका महिला सरपंचाला मिळालेला राज्यस्तरीय मुक्ता सन्मान पुरस्कार ऊर्जादायी असाच आहे। मुंबई इथं एका मोठ्या व्यासपीठावर राज्याच्या महिला मंत्री महोदयाच्या हस्ते मला गौरवण्यात आलं। हा क्षण धाराशिव जिल्ह्याची सामाजिक उंची वाढवणारा नक्कीच आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं। यांची ही सरपंच पदाची दुसरी टर्म आहे। गावात 50% मराठी समाज तर मुस्लिमांची संख्या 20% इतकी आहे। 30% गावकरी इतर समाजाचे आहेत। मात्र गावानं सामाजिक सलोखा जपल्यामुळे झीनत सय्यद यांना विकास कामात गावकऱ्यांचं चांगलंच सहकार्य मिळालं। ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून गावाचा कार्यभार पाहतानाच झीनत सय्यद प्रत्यक्ष कामावरही देखरेख ठेवतात। त्यामुळे गावातील रस्त्यांचं काम वेगानं पूर्ण होत आहे। गावात स्वच्छता राहावी यासाठी त्या दक्ष आहेत। इतकंच नाही तर गावातल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशा प्रकारे होतीये यासाठी शाळेत जाऊन झीनत त्यांच्यासोबत संवाद साधतात। गाव समृद्ध करण्यासोबतच राज्यातील सर्व सरपंचांना त्यांनी मानधन मिळवून दिलं। सरपंचांना पेन्शन मिळावं यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। झीनत सय्यद यांना त्यांच्या आगामी विकास कामं आणि वाटचालीसाठी न्यूज 18 लोकमतच्या हार्दिक शुभेच्छा। झीनत सय्यद यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावं मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी। पंकजाताई, मगाशी आपण बोलत होतो की पंकजाताई या क्षेत्रातल्या महिला म्हणजे या क्षेत्रात महिलांनी यावं त्यासाठी तुम्ही बोललात आणि या क्षेत्रातल्या महिलेचा आपण सन्मान करतोय मुक्ता सन्मान मध्ये। झीनत सय्यद या 2 वेळा सरपंच राहिलेले आहेत। तर मी चिन्मय सुमित यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं झीनत सय्यद यांना। त्याचसोबत दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करते की झीनत सय्यद यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करावा। आणि त्याचसोबत वामनरी पेटणी ज्वेलर्सकडनं एक गिफ्ट व्हाउचर काही राजकारणातनं गावाची समाजाची प्रगती साधता येते। हे कसं उमगलं, कधी उमगलं, काय प्रयत्न केले त्यासाठी? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आदाब। आधी तर मी न्यूज 18 लोकमत परिवाराचे मनापासून धन्यवाद आभार मानते की आपण या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलेले आहे। आणि खरंच आपली टीम परिवार हा एवढा सक्षम कार्यरत आहे की अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापासून ती गावखेडीपर्यंत ही टीम सक्षम कार्यरत आहे। आणि आम्ही ह्या महिला इथे याचं एक उदाहरणच आहे। आणि हा सन्मान म्हणजे फक्त इथंच नाही तर अगदी घरातून आणण्यापासून ते व्यासपीठापर्यंत आणण्याचा हा सन्मान आहे आपल्याला। आणि हा सन्मान बघून मला असं वाटते की आपले छत्रपती शिवाजी राजांनी म्हटले आहे की स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचे सन्मान आणि रक्षण झालेच पाहिजे। हे आपल्या लोकमत परिवाराने आज प्रत्यक्षात करून दाखवले। खरंच थँक्यू सो मच। सध्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावात तुम्ही खूप छान पद्धतीनं सामाजिक सलोखा जपलाय।
सध्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक धार्मिक अशा वेगवेगळ्या गोष्टी जरा अपडाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर गावातला सामाजिक सलोखा नीट राहावा, तो टिकावा, यासाठी काय विशेष प्रयत्न तुम्ही करता, कसं जपता गावाला? खरं तर जातीभेद लिंगभेद या गोष्टीला माझ्या गावात आणि स्वतः माझ्याकडे या वाईट प्रवृत्तीला अजिबात धारा नाही आहे. खरंच मी पुरोगामी विचाराचे आहे. यामधूनच खरं तर गावाची प्रगती आम्ही गाव सगळं एकत्र केलेलं आहे आणि या माध्यमातूनच मी सरपंच पद हा काही राजकारण म्हणून नाही तर गावकऱ्यांची सेवा आणि समाजकारण करण्यासाठी हा पद स्वीकारलेला होता आणि खरंच तो माझा पूर्ण झालेला आहे या गोष्टीबाबत. पंकजताई आणि अदितीताई दोघींपैकी कुणी उत्तर द्या, की बऱ्याचदा असं दिसतं की महिला एखाद्या पदावर असते, सरपंच पदावर, ती फक्त नावाला असते, मागे कोणीतरी पुरुष काम करत असतो आणि हे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, अनुभवतो. तर अशा सगळ्या महिलांना काय सांगाल किंवा त्यांना काय दम द्याल आता या व्यासपीठावर? महिलांना दम नाही देणार, त्यांच्या नवऱ्यांना दम देणार. आणि हे आहे नक्की, कारण जेव्हा 33% आरक्षणाचं बिल आम्ही आमदार होते मी तेव्हा म्हणजे मला वाटतं 2009 ते 14च्या टर्ममध्ये पास झालं होतं. तेव्हा हेच प्रश्न विचारत होते की हे महिला खरंच सक्षम होतील का. तर तेव्हा आम्ही म्हटलं होतं की ही पायलट पिढी आहे, पहिली पिढी आहे, पण ह्याच्यानंतरची जी पिढी आहे ती सक्षम महिलांची येईल, हे उदाहरणच आहे त्याचं. आणि आरक्षणामधून का होईना तिला संधी मिळते आणि नंतर तिचा नक्कीच तिच्या घरातले नवरा मुलगा काय जो कोणी भाऊ असेल ते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात. त्या हस्तक्षेपाची हळूहळू मदत होते आणि हळूहळू ती इंडिपेंडंट होते. पण ती संधीची आवश्यकता असते ती या माध्यमातून महिलांना मिळालेली आहे. पंकजाताई म्हटलं तसं की संधी आरक्षणातून मिळते, पण मी सगळ्या ज्या महिला सरपंच आहेत ज्यांच्यासोबत मला संवाद साधण्याची सुद्धा संधी मिळते, मी त्यांना एकच गोष्ट सांगते की आरक्षण तुम्हाला एकदा संधी देईल, पण त्या एका संधीमध्ये तुम्ही काय करता याच्यावर तुमचं पुढचा कार्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळे असे जे काही उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत, मला वाटते सगळ्या ज्या आरक्षित याच्यावरून ज्या सरपंच झाल्यात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यात त्या सर्व महिलांनी एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की आत्ता 5 वर्ष तुम्हाला आरक्षण आहे म्हणून त्या पदावर नाही बसायचंय, तुम्हाला समाजासाठी काम करायचंय, तुम्हाला तुमच्या गावासाठी काम करायचंय आणि जी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे या जबाबदारीवर असताना जर पुढचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं तर मग तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या खुर्चीवरची जबाबदारी ही तुम्हीच पार पाडू शकाल जर तुम्ही स्वतः त्याच्यावर बसून जर उद्दिष्ट ठेवलं तर. पण जर आरक्षण आहे असं समजून ती एक 5 वर्षच आपल्याला काम करायचंय का 2.5 वर्षच काम करायचंय, मग त्या पदाचा काही समाजासाठी किंवा महिलांसाठी किंवा त्यांच्या गावासाठी त्याचा काही उपयोग फारसा करू शकणार नाही. मला असं वाटतं की ज्या महिला आरक्षणातून किंवा जी काही संधी मिळते त्या पदावर बसतात त्यांनी हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की मला माझ्या कामाचा ठसा उमटवायचा आहे आणि हे उद्दिष्ट ज्या वेळेला ते ठेवतील त्यावेळेला नक्कीच सही पण त्यांचीच असेल आणि निर्णय त्यांचाच असेल. NTV न्यूज मराठी, धाराशिव.